नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, परवा जो काही केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे पूर्ण कांदा निर्यात बंदी उठवलेली नाही, तर त्यावर काही मर्यादा घातलेल्या आहेत. तर ही जी काही मर्यादा घातलेल्या आहेत, त्या पूर्णपणे मर्यादा काढून टाकाव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे शेतकऱ्यांकडून. याविषयी एक बातमी आलेली आहे ॲग्रोवनला. आज पाहूया काय आहे ती बातमी. केंद्र शासनाने कांद्याची संपूर्ण निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाने देशातील कांदा उत्पादकांच्या दृष्टीने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला असून 3 लाख टन कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु कांदा निर्यातीस मर्यादा न ठेवता संपूर्ण कांद्याची निर्यात बंदी उठवण्यात आली तरच शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याची होणार आहे. त्यामुळे कांद्याची संपूर्ण निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी पारनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बाबासाहेब तरटे यांनी केली आहे. झालेला निर्णय केंद्रीय कृषी विभागाचा आहे, त्याचे श्रेय इतरांनी घेऊ नये, असे तरटे म्हणाले. बाबासाहेब तरटे यांनी सांगितले की केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली, मात्र या निर्यात बंदीवर मर्यादा ठेवण्यात आल्या तर त्याचा बाजार कोणताही परिणाम होणार नाही. सध्या देशात मागणीपेक्षा कांदा या शेतमालाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या डिसेंबर महिन्यापासून नैसर्गिक आपत्ती, गारपिटीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत. तसेच गेल्या 2 ते 3 वर्षापासून केंद्र शासनाने निर्यातविषयीच्या धरसोड भूमिकेमुळे कांदा निर्यातीस नेहमी मर्यादा आलेल्या आहेत. त्यामुळे बाजारभाव कायमच उतरत राहिल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागलेला आहे. शासनाने कांद्याच्या बाजारभावाचा विचार करताना किंवा निर्यात बंदीसारखे निर्णय घेताना वाढत्या महागाईमुळे वाढलेले खते, औषधी, बियाणे, मजुरीचे दर यामुळे शेतकऱ्यांना होणारा खर्च तसेच नैसर्गिक प्रतिकूलता याचा विचार करून शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च व मिळणारे बाजारभाव व उत्पन्न याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्या तरी शासनाने घेतलेला कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार हितावह होणार नाही असे दिसते. त्यामुळे केंद्र शासनाने कांद्याची संपूर्ण निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अपडेट. धन्यवाद.